नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा शालेय स्पर्धा परीक्षांना येणारा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय दिलाय बघा, 360 या संख्येचे एकूण विभाजक किती, म्हणजेच फॅक्टर्स किती आपले विचारले. फॅक्टर्स कोणते कोणते हे विचारलं नाही, त्यांची संख्या किती असं आपले विचारलंय. बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी काय करतात, 360 चे अवयव पाडत बसतात आणि त्यांची संख्या मोजतात. बघा याच्यामध्ये जर एखादाही अवयव लिहायचा विसरला तर उत्तर चुकतं आणि वेळ सुद्धा खूप जातो. याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे, काय बघा त्याच्यासाठी आपण एक साधं सिंपल उदाहरण घेऊ, त्यानंतर 360 आपण शिकून घेऊया. बघा समजा 12 ही संख्या घेतली, 12 या संख्येचे सर्व अवयव आपल्याला लिहिता येतात. बघा काय, 1 पुन्हा 2 3 4 6 आणि 12. बघा 12 चे अवयव लिहिले आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारतात, एकूण अवयवांची संख्या किती, 1 2 3 4 5 6 किती आहेत, 6 अवयव. पण विद्यार्थी मित्रांनो, अशा मोठ्या संख्येचे 3 अंकी 4 अंकी 5 अंकी संख्येचे अवयव लिहायचे आणि पुन्हा मोजायचे, हे खूप म्हणजे वेळेचा व्यर्थ आहे, बरोबर का. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे. चला आता मूळ अवयव तर प्रत्येकाला पाडता येतात. बेसखून 12 पुन्हा बेत्रिक 6 आणि 3 एक 3. मग विद्यार्थी मित्रांनो आता काय करायचं, ह्याला बघा घातांकाच्या रूपात लिहायचं. कसं, 2 किती वेळा आहे, 2 वेळा आहे. बघा 2 2 वेळा आहे, गुणिले 3 किती वेळा आहे, एकच वेळा आहे. 3 एक वेळा. आता उत्तर कसं काढायचं, प्रत्येकाचा जो घातांक आहे त्याच्यामध्ये एक मिसळायचा. 2 चा घातांक किती आहे, 2 2 अधिक 1 3 गुणिले 1 3 चा घातांक किती आहे, 1 आहे, त्याच्यामध्ये एक मिसळा. हे झालं 1 आणि 1 2, यांचा गुणाकार करा, 3 दोन्ही 6. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 अवयव आले का 12 चे. तसंच आता आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने 360 चं करायचे. पहिल्यांदा मग काय करणार आपण, 360 चे मूळ अवयव पाडणार. मूळ अवयव तर प्रत्येकालाच पाडता येतात. बघा चला 360 चे मूळ अवयव पाडूया. 360 बघा पहिल्यांदा 2 ने भाग देऊ. चला बे एक बे उरला 1, बे 8 16 हे 0. पुन्हा 2 न भागितल्यावर 90 येणार. पुन्हा 2 ने भागूया, 2 न भागितलं 45 येणार. पुन्हा 5 ने भागू, 5 9 45. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो 3 त्रिक 9 पुन्हा 3 एक 3. बघा 360 चे आपण मूळ अवयव पडले. आता घातांकाच्या रूपात लिहू. बघा 2 किती वेळा आहे, 3 वेळा आहे. 2 3 वेळा गुणिले 5 किती वेळा आहे, 1 वेळा. पुन्हा 3 2 वेळा आहे. 3 किती वेळा आहे, 2 वेळा. आता प्रत्येकाच्या घातांकामध्ये एक एक ऍड करायचा. 3 आणि 1 4 गुणिले 1 आणि 1 2 गुणिले 2 आणि 1 3. किती येतो गुणाकार बघा, 4 दुनी 8 8 त्रिक 24. मग विद्यार्थी मित्रांनो 360 चे एकूण विभाजक किती असणार, 24 असणार. एकदम सोप्या पद्धतीने आणि अचूक पद्धत आहे ही. धन्यवाद.